मित्रांनो नमस्कार. अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाताय, मग सावधान, तुमच्या श्रद्धेचा बाजार मांडणारे हे भामटे रस्त्यावर तुमची वाट पाहत आहेत. होय, स्वामींना तर या मूर्खांनी सोडायला हवंय. अक्कलकोट मार्गावर तो प्रकार घडला आहे. हा प्रकार पाहून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश हादरला आहे. दोन महिला हे काय करत होत्या रस्त्यावर असं पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलेला आहे. अक्कलकोट मार्गावर असं नेमकं काय घडलं हे तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहून नक्की बघा. पण त्याआधी जर आपल्या या चॅनलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसे तर स्वामी समर्थ महाराजांना मानणारे त्यांचे लाखो करोडो भक्त आहेत. स्वामी समर्थ महाराजांचे या लाखो करोडो भक्तांचा काही लोक अशा प्रकारे फायदा घेतात आणि ते चक्क स्वामींच्या अक्कलकोटमध्ये असं काय करतात हे बघितल्यानंतर तुम्हालाही थरकापच उडेल. दोन महिलांनी स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटच्या रस्त्यावर जे काही केलंय, त्या मार्गावर जो प्रकार घडलाय, हा प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे आणि हा प्रकार अत्यंत भयानक होता. हे प्रकार लाजवणारा होता. बघा मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही. आपण आपल्या आयुष्यात आणि आपल्या जे परिसर आहे त्या जवळपास असे लोक पाहतो जे खूपच जास्त असे असतात की त्यांना काही कळत नाही. ते कुठेही काहीही करतात. त्यांना या गोष्टीची समजसुद्धा नसते की कुठं काय करायचं. त्याच प्रकारचे काहीही लोक आहेत, यांना हे सुद्धा माहिती नाही ते स्वामींचा अक्कलकोट आहे. पण त्या अक्कलकोटच्या मार्गावर त्यांनी जो प्रकार केला आहे तो खरंच धक्कादायक होता. हा प्रकार पाहिल्यानंतर, हा प्रकार ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्की हेच म्हणाल की या मूर्खांना तर नक्की जेलमध्ये टाकायला पाहिजे. नेमकं काय घडलं या अक्कलकोटच्या मार्गावर तर चला आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दोन महिलांनी जे केलंय ना हे पाहून तुम्हालाही नक्कीच संताप येईल. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप जास्त राग आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटमध्ये त्या अक्कलकोटच्या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सावध राहायला हवं, कारण या रस्त्यावर असा प्रकार घडत आहे तो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. कारण या रस्त्यावर भावनिक साथ घालून प्रवाशांची अशा प्रकारे जे काही गोष्टी केल्या जात आहेत, प्रवाशांसोबत स्वामींच्या भक्तासोबत जे काही गोष्टी केल्या जात आहेत ते खरंच पूर्णपणे संतापजनक आहेत. भरपूर नेटकऱ्यांनी यांचा संताप व्यक्त केलेला आहे. असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, हा पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. आता तुम्ही सुद्धा स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जात असाल किंवा त्या साईडला तिकडे कुठे जाणार असेल तर हे प्रकार तुम्ही आत्ता जाणून घ्या, कारण यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला नको. बघा मित्रांनो, हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जागृत प्रवासी सारिका देरुरकर यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय. यांनी जे काही सांगितलंय ना ते ऐकल्यानंतर सर्व नेटकऱ्यांना धक्काच बसलाय. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना तर खूप मोठा धक्का बसलाय. मित्रांनो, सारिका यांनी सांगितलंय की त्या कारने सोलापूर अक्कलकोट मार्गावर प्रवास करत होत्या. जेव्हा त्या सारिका त्या कारने सोलापूर अक्कलकोटच्या मार्गावर प्रवास करत होत्या तेव्हा त्यांच्यासोबत असं काय घडलं, तेव्हा त्यांच्यापुढे दोन महिला आल्या आणि त्यानंतर जे काही ते प्रकार करताना त्यांनी बघितलं ते पाहून त्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकली. सारिका सोलापूर अक्कलकोटच्या मार्गावर प्रवास करत होत्या. रस्त्याच्या कडेला झेंडे घेऊन चालणाऱ्या काही लोकांनी त्यांना गाडीला हात दाखवला आणि गाडी थांबवली. आणि मित्रांनो, असं तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतं. जेव्हा सारिकाच्या गाडीला हात दाखवण्यात आला आणि गाडी थांबवण्यात आली त्यानंतर त्या थांबल्या आणि पुढे त्यांच्यासोबत जे काही झालंय ते नक्कीच थरकाप उडवणारं होतं. कार थांबल्यानंतर पायी चालणाऱ्या लोकांनी पाणी मागितलं. इथपर्यंत तर सर्व काही ठीकठाक होतं. सारिकांनी त्यांना वारकरी किंवा स्वामींच्या दर्शनासाठी येणारे पैदल वारकरी म्हणून त्यांना पाणी देण्याचं व सर्व काही गोष्टी केल्या. पण त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या ते पाहून सारिकाचा चक्क विश्वास बसला नाही. कार थांबल्यानंतर पायी चालणाऱ्या त्या लोकांना पाणी मागितलं होतं तेव्हा त्यांनी पाणी दिलं. सारिका यांनी गाडीत असलेल्या जारमधून बाटलीत त्यांना पाणी भरून दिलं. पण त्यानंतर पुढे जे झालं ते धक्कादायक होतं. त्यांनी पाणी भरून दिलं, त्यानंतर त्यांनी खाण्यासाठी काही पैसे मागितलं. सारिकाने त्यांना 200 रुपये दिले. बघा, आता ज्याच्या त्याच्या परीनं प्रत्येक व्यक्ती मदत करत असतो आणि ते स्वामीच्या अक्कलकोटला जाणारे वारकरी होते, म्हणजे स्वामींचे भक्तच असतील आणि ते पैदल जात होते. त्यांनी गाडीला हात दाखवला, गाडी थांबवली आणि त्यांना ज्या गोष्टीची गरज होती ते त्या मागण्याचं त्यांनी जे गोष्ट केली. पण त्यांनी आम्ही 10-15 जण आहोत असं सांगितलं आणि आणखीन पैसे मागितले. मात्र सारिका यांना एवढे पैसे आहेत असं सांगत आणखीन पैसे देण्यास नकार दिला. फक्त 200 रुपये माझ्याकडे आहेत, तुम्ही तेच घ्या, याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे पैसे नाहीत असे जेव्हा त्यांनी सांगितलं आणि त्या दोन महिलांनी जेव्हा सारिकासोबत असं काही केलं ते ऐकून चक्क कोणाला विश्वास बसणार नाही. अक्कलकोटच्या मार्गावर तो प्रकार घडायला नव्हता होता, पण तो प्रकार तिथं घडलाय. सारिका त्यांना म्हणत होत्या की माझ्याकडे 200 रुपये आहेत. मात्र सारिका यांनी एवढे पैसे नाहीत असे जेव्हा सांगितलं आणि पैसे देण्यास नकार दिला, सारिका पुढे गेल्यानंतर 2 ते 3 किलोमीटरवर पुन्हा अशाच प्रकारे काही लोक त्यांच्याकडे पाणी मागताना दिसले. त्यावेळेला त्यांना संशय आला. सारिका मागे फिरल्या आणि ज्यांना पैसे दिले होते त्यांना पुन्हा गाठलं.
यावेळी आता असा काही प्रकार उघडकीस आला ते बघितल्यानंतर सारिकाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. हे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा विश्वास बसला नाही, कोणालाही या गोष्टीवर विश्वास बसणार नाही अशी अविश्वसनीय ही गोष्ट आहे. त्यावेळी त्यांना तर धक्काच बसला, कारण ते पुन्हा इतरांकडे मदत मागत होते. आपली फसवणूक झाल्याचा त्यांना संशय आला, पण इथपर्यंत ते ठाम नव्हत्या. पण त्यानंतर पुढे जे झालं, अक्कलकोटच्या मार्गावर असा प्रकार पुन्हा घडू शकतो आणि जे काही झालं ते पाहिल्यानंतर तुमचाही विश्वास बसणार नाही. त्यावेळी तर त्यांना धक्काच बसला. त्या इतरांना सुद्धा पैसे मागताना पाहून त्यांना थोडासा संशय आला. आपली फसवणूक झाल्याचं समजल्याने त्यांनी जाब विचारला. त्यावेळी त्या लोकांनी तोंड झाकलं तर काही जण पळून गेले. सारिका यांनी याबाबत म्हटलंय की लोक देवदर्शनाला निघाल्या असलेल्या भावनेतून मदत करतात, पण हे लोक भावनांचा गैरवापर करून फसवणूक करतात. अशा प्रकारे खऱ्या गरजूंना मदत मिळणार नाही. पोलिसांना अशा लोकांवर कडक कारवाई करायला हवी असं सारिका देवरुपकर यांनी म्हटलंय. पण मित्रांनो, खरा प्रकार काय आहे बघा. सारिका देवरुपकर यांनी म्हटलंय की जे भाविक भक्त आहेत, जे स्वामींच्या अक्कलकोटला दर्शनासाठी येत असतात, कारण स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटच्या मार्गावर हा मोठा प्रकार घडलाय. बघा, जेव्हा लोक अक्कलकोटला येताना त्यांना मार्गात असे काही वारकरी किंवा स्वामींचे भक्त दिसतात, जे अनवाणी पायाने स्वामींच्या दिशेने पैदल चालत असतात. त्यांच्या हातात काही झेंडा असतो, काही लोकांच्या हातात काहीतरी बॅग वगैरे असतात, त्यांच्याजवळ जे सामान आहे ते गरजेचं सामान ठेवण्याच्या वस्तू असतात. त्यावेळेला ते एखाद्या गाडीला हात दाखवतात, त्यानंतर त्यांना पाणी मागतात आणि त्यांना जेवण करण्यासाठी किंवा खाण्यासाठी तुमच्याकडे तुमच्याकडून जेवढी काही मदत होईल असे पैसे मागतात. पण इथपर्यंत तर सर्व काही ठीक होतं. पण ज्यांनी तेव्हा सांगतात ते की आमच्याजवळ 10 ते 15 लोक आहेत, तर आम्हाला अजून पैसे द्या, तेव्हा यांच्या पायाखालची जमीन सरकली. बघा, तुम्हाला या घटनेवर काय म्हणायचं आहे ते तुम्ही आम्हाला एकदा कमेंटमध्ये सांगा. बघा, अशा प्रकारे जे खऱ्या गरजू आहेत ना, त्यांना मदत मिळणार नाही. अशी कारवाई करायला सारिका देवरुपकर यांनी म्हटलंय, कारण जे खरंच गरजू लोक आहेत, त्यांना खरंच पाणी हवं आहे, त्यांना खरंच जेवण्यासाठी थोडेफार पैसे हवे आहेत, त्या लोकांना सुद्धा अशा लोकांमुळे लोक मदत करणार नाहीत. सारिकांनी हे काय केलंय, हे चांगलं केलंय की वाईट झालंय, तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, बघा, जेही लोक स्वामींच्या अक्कलकोटला दर्शनासाठी जातात आणि असे जे भक्त भेटतात त्यांना नक्की ते मदत करण्याचा प्रयत्न करतात. स्वतः स्वामी आपल्याला मदत मागण्यासाठी आलेले आहेत किंवा स्वामी आपली परीक्षा घेत आहेत असा गैरसमज करून भरपूर लोक मदत करतात. ही गोष्ट जेवढी चांगली आहे तेवढी धोक्याची आहे, कारण बघा, ज्यांना खरंच गरज आहे ते लोक त्यांना मदत कधीही मिळणार नाही. जर असाच प्रकार चालू राहिला तर गरजू लोकांना मदत करणे लोक कायमचे सोडून देतील असं म्हणण्यात येत आहे. सारिकांनी हे बरोबर केलंय का, की खरंच त्या लोकांची काही चूक होती? तुम्हाला याबद्दल काय वाटते? हे घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते तुमची राय आम्हाला कमेंटमध्ये नक्की द्या मित्रांनो. आणि जर तुम्ही अक्कलकोटला कधी गेलाय का आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही येणाऱ्या काही दिवसात किंवा महिन्यात अक्कलकोटला जात आहात का ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबत जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल, श्री स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल, तर नक्की एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या या अक्कलकोटमधील हा प्रकार तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते सुद्धा तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.